स्वच्छ भारत सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान या महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या उपक्रमामध्ये आज दिनांक 31/12/2021 रोजी भूमी अंतर्गत उपक्रमामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हा प्रकल्प चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आहेत। त्या वस्तूमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करणे हे दाखवण्यात आलेले आहे। तसेच यातून जनतेला असा बोध आम्ही देऊ इच्छितो की यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या किंवा एखादी वस्तू खराब झाल्यानंतर ती न फेकून देतात त्या वस्तूला नवीन स्वरूप किंवा नवीन रूप कसं द्यायचं, त्यानंतर या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल कशी काळजी घ्यायची याबद्दल सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तसेच या प्रकल्पामध्ये आम्ही पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची, त्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार कसे घडवून येतील या माध्यमातून हा इथं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये। तसेच यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री माने सर तसेच उपमुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सौ बिस्कुले मॅडम व सौ ढगे मॅडम यांचंही मोलाचं मार्गदर्शन इथं विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे। तर चला आपण पाहूया की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचे नवीन टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम किंवा वस्तू तयार केलेल्या आहेत ते आपण पाहूया। विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत। कचरा कुंडी तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनी। त्यानंतर विद्यार्थ्यांनी फ्लॉवर पॉट प्लास्टिकच्या बॉटलपासून फ्लॉवर पॉट तयार केलेले आहेत। त्यानंतर बघा कोरोनाची माहिती देण्यासाठी दारामध्ये जर आपण असा एक लोगो लावून ठेवला तर आत येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतं की कोणकोणते नियम कोरोनाचे पाळले पाहिजे। ते टाकाऊपासून टिकाऊ कशा पद्धतीने एक माहिती देणारा म्हणजे कोरोनाबद्दल कशी काळजी घ्यावी हे इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर एक फुलांची त्याला आपण परडी म्हणतो, एखाद्या सुतळीपासून तयार केलेली परडी आणि प्लास्टिकच्या भरणीपासून तयार केलेली परडी आपणाला फुलं वेचण्यासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत। नारळाच्या टोपीपासून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या शोपीस तयार केलेले आहेत। त्याच पद्धतीने पेन ठेवण्यासाठी असेल किंवा इतर साहित्याचा म्हणजे खराब झालेल्या साहित्यांचा उपयोग करून चांगल्या वस्तू इथं विद्यार्थ्यांनी बनवण्यात मुलांनी सहभाग घेतलेला आहे। तसंच विद्यार्थ्यांनी भिंतीवर लावण्यासाठी शोपीस ज्याला आपण चित्र काढून भिंतीवर कशा पद्धतीने टांगू शकतो किंवा कशा पद्धतीने लावू शकतो अशा पद्धतीचे शोपीस तयार केलेले आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांनी फिश टँक ज्या पद्धतीने आपण घरामध्ये फिश टँक तयार करतो तसंच पाण्याच्या बॉटलपासून एक फिश टँक तयार केलेला आहे विद्यार्थ्यांनी। तसेच घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कचरा कुंडी लावण्यासाठी विविध पद्धतीचे जे कचरा कुंडी असतात त्याच्या टाकाऊपासून टिकाऊ अशी एक कचरा कुंडी इथे विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे। तर शासनाचा एक उपक्रम की बाबा टाकाऊपासून टिकाऊ कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मुलं तयार करू शकतात, यातून मुलांना चांगले संस्कार, त्यानंतर पर्यावरणाची जे ऱ्हास होत चाललेले आहे थोडक्यात आपण म्हणतो की आपण एखादी वस्तू कुठली आणि ती लगेच फेकून देतो, तर तसं न करता आपण एखादी वस्तू त्याच्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू चांगल्या पद्धतीची तयार करू शकतो। आणि म्हणूनच शासनाने स्वच्छ भारत सर्वेक्षण व माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत हा आजचा दिवस म्हणजे 31/12/2021 रोजी प्रत्येक शाळेमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे म्हणून आमच्या प्रशालेने सुद्धा श्री चंद्रशेखर विद्यालय या प्रशालेने विद्यार्थ्यांनी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या हे इथं आपल्याला दाखवून दिलेलं आहे। यामधून आपण पालकांना किंवा इतर लोकांना संदेश पोहोचवू इच्छितो की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा पद्धतीने तयार केल्या जाऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी इथे बनवलेल्या आहेत।
तर तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने फ्लॉवर पॉट असतील किंवा दुसरे काही पर्यावरणासंबंधित काही उपक्रम असतील असे उपक्रम त्यांनी तयार केलेले. आमच्या शाळेत स्वच्छ भारत सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान 2022-2021 अंतर्गत उपक्रम केले आहेत. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे. किसान उदाहरण फिश टँक. आपल्याकडे तशी साधी प्लास्टिकची बाटली पडलेली असते, पण त्याला आपण आपल्या चित्रकलेला टाकतो. दोन्ही साईडला टोपण न दिसता आपल्याकडे रंगीत दगडे असतात, वाळू रंगीत दगडे असतात. आपण जी महालक्ष्मी पुढे आपली नकली झाडे प्लास्टिकची ठेवतो ती खाली दगडे टाकायचे व वर नकली झाड करून पाणी वाचायचं. खूप हॉलमध्ये ठेवायला, महालक्ष्मी पुढे ठेवायला, शोला ठेवायला खूप छान आहे. हे कंपोस्ट होतात. आपल्या किचनमध्ये जी कांद्याचा पाला, आपण जी भाजी निवडतो, जी देठ राहते ना, ते आपण नंतर आपल्या गार्डनमध्ये जो पाला असतो ना, गार्डनमधला पाला हे आणून आपण तो एका खड्ड्यात थोडी माती टाकून ठेवतो. ती 3-4 महिन्याच्या ह्याच्यात असं कंपोस्ट बनतं. ते आपण गार्डन, आपली जी बाग असते त्यात टाकू शकतो. ते समजा तक्रार बनते. आपल्या इथं काय वस्तू आणली, समजा फ्रीज कुठं राहणार तर आपल्या तिथे बॉक्स येतो. त्या बॉक्सला आपण नुसतं तीन आपली जी ड्रिपचे 2 असते ना, ती इकडे 2ला ते 3 तोंड लावायचं. अशी दोरी घेऊन आपल्याला एक लाकूड घालून असं दाबायला करायचं. जर असं आपण दाबलं म्हणजे हे उघडतं, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर ना आपण हे नाही ना असं हाताने झाकायला. माझं नाव आर्या देशमुख आहे. माझ्या शाळेचे नाव श्री चंद्रशेखर विद्यालय आहे. स्वच्छ भारत सर्वोच्च व माझी वसुंधरा अभियान 2021-22 अंतर्गत उपक्रम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू हा उपक्रम आहे.